आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या, गुन्हा दाखल, पतीसह सासू सासरे अटकेत। सासरच्या छळाला कंटाळून आराई येथील विवाहित गर्भवती महिलेने नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली असून याबाबत सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आराई येथील विवाहित महिलेचा पतीसह सासू सासरे यांना काल रात्री उशिरा अटक केली असून मयत महिलेवर तिचे माहेर असलेल्या तिडवण या गावी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आला। याबाबत समजलेली हकीकत अशी, कोकणीपाडा वस्तीतील लहान मुले खेळत असताना वैशालीचा मृतदेह त्यांना काल दुपारच्या सुमारास आरम नदीपात्रात दिसला। त्यांनी आरडाओरड केला व वस्तीतील रहिवाशांना ही घटना कळताच त्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली। वैशालीला नदीच्या प्रवाहात बाहेर काढण्यात आले व तिला तातडीने सटाणा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले। रुग्णालयातील डॉक्टरांनी वैशालीची तपासणी केली असता वैशालीला मृत घोषित करण्यात आले। सदर घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खांडेकर, विशाल जाधव व आराईचे पोलीस पाटील कारभारी भदाणे अधिक तपास करीत आहेत। सुरुवातीला 19 वर्षीय गर्भवती वैशालीला नदीत बुडून मृत्यू झाल्यामुळे कोकणीपाडा वस्तीसह आराई गावात व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती, पण मयत महिलेच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांना दिली। याबाबत सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील व पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांनी सखोल तपास करीत रात्री उशिरा गुन्हा दाखल केला व संशयित तीनही आरोपींना अटक केली। दरम्यान रात्री उशिरा मयत महिलेवर तिच्या माहेरी तिडवण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। बागलाण वृत्तांतासाठी संपादक विनायक इनामदार।